एक सर पुढे हो आहे एका बाजूला बसतोय डॉक्टर साहेब आणि आपण साईडला बसतोय मी पहिला मुलाला घ्या पुढं कारखाना घ्या पुढं नवनिर्वाचित आणि प्रथम नगरसेविका हेमलताताई सागर भोसले यांची प्रचार फेरी इथं झाली त्यावेळी आपण आश्वासन दिलं होतं की आपल्याला विजयी सभा इथंच घ्यायची आणि तो दिवस आज आला. अप्रत्यक्ष आपल्याला विश्वास होता त्या दिवशीच बऱ्याच लोकांनी बरीच कामं सांगून टाकली की आम्हाला हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे. आता आपल्याला 5 वर्ष मागं वळून बघायची गरज नाही. आपल्या घरातला मेंबर निवडून आलेला आहे, आपल्याला कामं सांगायची गरज नाही, त्यांना कामं माहित आहे. आपल्याला हा आनंद जो आहे खरं तर मीही ते निकाल बघत होतो. वार्ड क्रमांक 1, 2, 19 कधी येतोय आम्ही बघत होतो. 19चा निकाल सांगण्यापूर्वीच जसं विशाळगडावर तोफ वाजली तसं सागर दादांच्या घरापासून
आवाज यायला लागल्यानंतर ओळखलं, छान, आपण सक्सेस झालेलो आहे. आपण जो विश्वास दाखवला होता, खरं तर माझ्यामध्ये आपण शेजारी आहोत, या कॉलनीनं तर मनापासून पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. त्याचं हे फलित आहे. आणि आज खरं तर त्यांच्या नावामध्येच हेमलता, याचा अर्थ हेम म्हणजे सोनं, लता म्हणजे वेली, म्हणजे स्वर्ण आहे. आणि म्हणून स्वर्णलता ही सागराच्या साथीनं निश्चित गाजवेल आणि आपल्या भागातील सोन्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज आमची बरीच बहुत चर्चा चालली होती. डॉक्टर, आम्ही चर्चा करत होतो की आपण सत्कार कधी घ्यायचा आपल्याला, कारण सुरुवातीला यांना बऱ्याच ठिकाणी सत्कारला बरीच कामं असतात आणि म्हणून मग आम्ही थोडं वाट बघत होतो त्यांची वेळ कधी. आम्हाला 3 एकत्र पण घ्यायचे होते, पण तो काय तसा मेळ लागला नाही. आणि म्हणून मग प्रथम जे शक्य आहे लवकर आपल्या शेजारचा सत्कार तर अत्यंत गरजेचा आहे. आणि म्हणून तो योग आज आलेला आहे. मोठ्या संख्येनं आपण आहोत. आपल्याला जो आनंद झालेला आहे तो आनंद साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे. आणि म्हणून या सत्कारामध्ये प्रथम मी विनंती करेन डॉक्टर मॅडमना की त्यांचा बुके घेऊन सत्कार करावा. यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक खंबीर पुरुष उभा असतो आणि तो सागरासारखा असतो. आणि म्हणून सागरदादांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या कॉलनीतले दौड साहेब यांना विनंती करतो. आपल्या कॉलनीचं भविष्य, उज्ज्वल भविष्य, प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका सौ हेमलताताई सागर भोसले, आपलं जे काही नेतृत्व त्यांचं आपल्याला जे लाभलेलं आहे ते आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मला वाटते कुठलीही दंडेलशाही, कुठलाही अपमार्ग न अवलंबता त्यांचा जो विजय झालेला आहे ही सत्याची जीत आहे. आणि असंच इथून पुढे ही परंपरा चालू राहील आणि वर्षानुवर्ष त्यांचं जे काय, म्हणजे त्या पहिल्या नगरसेविका आहेत आपल्या प्रभागाच्या नवीन, आणि इथून पुढे बरेच वर्ष त्यांनी आमचं नेतृत्व करावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनी, आज आपण येथे सौ हेमलता सागर भोसले यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे आणि त्या आपल्या प्रभागासाठी नगरसेविका म्हणून पहिल्यांदाच यशस्वीरित्या सिलेक्ट झालेल्या आहेत. तर त्यांनी, मी अशी आशा करते की आपल्या प्रभागातली सगळी कामं त्या नक्कीच जोमाने करतील आणि पुढेही त्यांच्या पुढील भविष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रथम नागरिक आणि प्रथम नगरसेविका हेमाताई भोसले आणि सागरदादा यांचं मी राजमाता सुमित्राराजे हाऊसिंग सोसायटी आणि शेजारचा इतर परिसर त्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आत्ताच मला बसल्या बसल्या आठवलं की हा विजय का मिळाला असेल. तर तुम्हाला आठवत असेल की नुकताच कोरोना संपला होता आणि एक गाडी यायची, त्यात सागरदार बसलेले असायचे आणि सगळेजण बाहेर या, स्वच्छता करा. खूप झाडं वाढली होती सगळ्या कॉलन्यांमध्ये आणि खूप काही घाण झालेली. कोरोनामध्ये लॉकडाऊन होता, लोकांना भीती वाटत होती बाहेर यायची. तर आपण सगळे बाहेर पडलो, कॉलन्यांची स्वच्छता केली. नंतर सागरदादांनी जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम
महिलांसाठी, मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी, आजारी लोकांसाठी खूप काही उपक्रम राबवले आणि गेले 5 वर्ष सागरदादा नगरसेवक असल्याप्रमाणेच आपले काम करतायत. त्या तर पुढची 5 वर्ष तर त्यांच्याकडं आता पदच आलेलं आहे, त्यामुळं ते कामं करतीलच. आता मी आणि आमचे सगळे संचालक, विशेषतः नाना खर्शीकर, आम्ही दर आठवड्याला त्या नगरपालिकेत पाण्याच्या ऑफिसमध्ये जातो. इतके ढेगभर अर्ज आमचे पडलेले आहेत, पण आमचा आवाज उठवणारा नगरसेवक तिथं आजपर्यंत नव्हता. तर हेमाताई आपला आवाज त्या सभागृहामध्ये मांडतील आणि आपली सर्व कामे करतील अशी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या या विभागाच्या नगरसेविका हेमलताताई भोसले, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी निवडणूकच्या पूर्वीच कामाला सुरुवात केली होती आणि त्याच फलित त्यांना मिळालेलं आहे. त्या आपल्या प्रभागातून निवडून आल्यात, त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपलं पुढच्या 5 वर्षातलं, येणाऱ्या 5 वर्षातलं काम जोमानं करायचं आणि या विभागामध्ये कोणतीच समस्या राहणार नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या घरच्या माणसांच्या बरोबर आहे त्यामुळे मी काही भाषण स्वरूपात काही बोलणार नाही आज. कारण कसं आहे की काही प्रश्न उत्तर तुमच्याकडून आली पाहिजे. आपण एकमेकांशी जेव्हा गप्पा मारतो त्या पद्धतीनं गप्पा होत आहेत. आता मुळात सगळ्यांनाच आनंद झाला असेल जेव्हा आपण बटन दाबलं होतं आणि त्याचा निकाल 20 दिवसानंतर येणार होता. आणि निकालाला भोसले सर जशी म्हणली की आतुरता होती, काय होते. नक्कीच ज्यांनी बटणं दाबली त्यांना आनंद झाला आहे. आणि आम्ही संपूर्ण शाहूनगरमध्ये फिरतोय तर खरोखर जी आपली माणसं होती त्यांना खूप आनंद झाला आहे. खूप म्हणजे आपल्याला 623चं जी लीड आहे म्हणजे 1857 लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या लोकांना खूप आनंद झाला आहे. आता याच लोकांच्या सगळ्या महिला भगिनींच्या, ज्येष्ठांच्या, सगळ्या युवा मित्रांच्या या अशा अपेक्षा बऱ्याच आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक कॉलनीमध्ये रस्त्यांची समस्या आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये बघायला गेलं तर आताचा हा रस्ता येणारा वरून म्हणजे 4 भिंती पुढं अधिकारामध्ये येणारं पाणी, माडी त्यांच्या घराकडे घुसणारं पाणी असेल. परवा सर डॉक्टर साहेब केलं का होते म्हणजे पाण्याचा विषय गटर मिक्स होतो. हा, ते केलं ना, ते केलं की कारण यवतकर साहेबांना जोडून दिलं. अशा किरकोळ मारकोळ समस्या तर ह्या आपण सगळ्यांनी मिळूनच सॉल्व्ह करायच्या. आता तुम्ही सगळ्यांनी मतदान केले म्हणून जबाबदारी संपली नाही. आपल्या प्रत्येक कॉलनी वाईज एक प्रभाग कमिटी आपण तयार करतोय. प्रभाग कमिटीचं काम काय की त्यात ज्यांना काम करायची इच्छा आहे अशा महिला आणि ज्यांना काम करायची इच्छा आहे असे पुरुष यांची ती कमिटी असेल. त्या कमिटीमधून बाबा त्या कॉलनीमध्ये असणाऱ्या समस्या काय त्या व्हॉट्सअपला रोजच्या रोज पडतील आणि बाबा कुठं गवत काढायचे, कुठं नाला तुंबलाय, कुठं काय म्हणजे ह्या रेग्युलर असणाऱ्या समस्या. एखाद्या ठिकाणी बल्ब गेलेला आहे, या रेग्युलर असणाऱ्या समस्या. मात्र मोठ्या म्हणजे ह्या रेग्युलर आपल्याला कळाल्या पाहिजे. आता कसं आहे की ह्या कॉलनीमध्ये आपल्याला समजते कारण ही सगळीजण त्यातल्या त्यात खर्शीकर फॅमिली, गाडगे डॉक्टर असतील यांच्याशी कंटिन्युअस संपर्क असल्यामुळं ओव्हरऑल कळतं की बाबा काय प्रॉब्लेम असेल तर. मात्र प्रभाग कमिटी बनवण्याचं एकमेव कारण की अशा 42 कॉलनीज आहेत आणि प्रत्येक कॉलनीमध्ये काय समस्या आहे ही आपण तिथे गेल्यावर समजण्यापेक्षा अगोदरच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला समजेल आणि रेग्युलर आपण त्याच्यावरती
उपाय काढण्याचा किंवा त्याला सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार. परंतु माझी आणि हे माझी एक अपेक्षा अशी आहे किंवा तुमच्या सगळ्यांची सुद्धा असेल कदाचित की रस्ते, गटर, लाईट, पाणी ह्या रेग्युलर समस्येवरती सहजसहजी सोल्युशन निघतं. म्हणजे याला काही गोष्टीला पाठपुरावा केला की महिना, 2 महिने, 6 महिन्याच्या त्या सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन निघतं. मात्र शाहूनगरमध्ये आपण इतरांच्या पेक्षा सर्व साताऱ्यातील जे 25 प्रभाग आहेत त्याच्यापेक्षा इतरांपेक्षा आपण चांगलं आणि वेगळं काही करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून मी पूर्वीपासून विचार करत होतो की संपूर्ण शाहूनगर हे CCTV कॅमेऱ्याच्या कव्हरेजमध्ये पाहिजे. म्हणजे प्रत्येक कॉलनीचा इन आणि प्रत्येक कॉलनीचा आउट हा CCTV कॅमेऱ्यामध्ये कव्हर असेल. आता आपल्या कॉलन्या सोडा, आता आपल्या कॉलनी म्हणजे सुमित्राज हाऊसिंग सोसायटी ही मी थोडक्यात म्हणतो श्रीमंत लोकांची सोसायटी आहे बरं का. कारण इथला एक बंगला एवढा मोठा आहे की सगळेच बंगले मोठे आणि मला वाटते बऱ्यापैकी लोकांच्या घरी CCTV कॅमेरे आहेत. डॉक्टर नाही म्हटलं की 5-6 लोकांच्या घरी तर असतील. त्यामुळे कुठं ना कुठं तरी ते कव्हर होतं. पण त्यातल्या त्यात समजा इनला आणि आउटला जर नसेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करूयात. आणि असंच फुकट देण्यापेक्षा आपण नेहमी दरवर्षी येतो 24 फेब्रुवारी महाराजसाहेबांचा वाढदिवस. तर आता या वर्षी मला वाटतंय सुमित्राज हाऊसिंग सोसायटीनं पहिल्या वर्षी मात्र हिरिरीनं काम केलं होतं. दुसऱ्या वर्षी जरा काहीतरी झालं किरकोळ गडबड पण तेच आहे की नाही. स्वच्छ माझ्या कॉलनी स्पर्धेमध्ये आता आपण निवडून आलोय. आता पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार स्वच्छता करून या स्वच्छ माझ्या कॉलनी स्पर्धेमध्ये पहिल्या 5 कॉलन्यांना आपण CCTV बक्षीस स्वरूपात येणार आहे. त्यामुळं अशा स्वरूपात आपल्याला कोणत्या ना कोणत्या म्हणजे आता कसं आहे CCTV कॅमेरे नगरपालिका सुद्धा बसवणार. पण ती बसवणार आहे आता चौकात मेन चौकामध्ये. त्यात आपण मुळात 5 चौक कव्हर केले शाहूनगरमध्ये. 8 ते 9 चौकात 5 चौक कव्हर केले. पण प्रत्येक कॉलनी वाईज आपण जर CCTV कॅमेरे बसवले तर मला वाटतंय की एक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून म्हणजे महिलांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल, चोरी असेल किंवा दरोडा असेल तर ते कुठं ना कुठं तरी कव्हर होणार आहे. तर संपूर्ण शाहूनगर कसा एक 2-4 वर्षाच्या CCTV कव्हरेजच्या अंडर येईल. मग ते जिथून फंड्स येतील ते तर आहेच, प्लस माझ्याकडून जे काही शक्य आहे तेवढं मी करेन. आणि इव्हन जर तिथं कमी पडलं तर दानशूर व्यक्ती सुद्धा आपल्या शाहूनगरमध्ये बरेच आहेत तिथे कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. मुळात आमच्या दोघाही पती पत्नीचा एक तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय की या नगरपालिकेतला एकही रुपया घरात येणार नाही. कारण देवाच्या कृपेनं आणि मम्मीच्या आशीर्वादानं बऱ्यापैकी व्यवस्थित आहे सगळं. आणि तिथून येऊन येणार की ते आल्यानंतर त्याचं काय होणार आहे. त्यामुळं तो विषय आमच्यासाठी अजिबात नाही. एक वेळ खिशातले घालावे लागले तरी घालू. परंतु आता ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल की सागर भोसलेंना पैसे कमी पडले म्हणून CCTVसाठी काय केलं त्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं. तर तसं नव्हतं. माझा मूळ मुद्दा काय होता की प्रत्येकानं जर एखाद्या गोष्टीला जसं गणपती मंडळाला आपण वर्गणी दिल्यानंतर काय वाटतं की माझं मंडळ, तसं प्रत्येकाला वाटावं की ते CCTV कॅमेरे किंवा जे काय डेव्हलपमेंट होती ही माझी होती. म्हणून फक्त आपण प्रत्येकाकडून 1 रुपयापासून मदत मागवतो. आणि बरोबर खूप चांगली मदत झाली. मला वाटतं प्रत्येकाने येतल्या बसलेल्या बऱ्यापैकी सगळ्यांनी एक म्हणजे अगदी 100, 500, 200, 1000 जसे जमतील असे पैसे दिले. तर मुळात आपण सर्व शाहूनगरवासी बाहेरून आलेले लोक आहेत. आपण सगळे सुशिक्षित आहेत. माझं एकच मत आहे की आपण मतदार म्हणून एक जेव्हा निवडणुकीला बघत असतो निवडणुकीकडे तेव्हा या अख्ख्या कॉलन्यांवरच्या म्हणजे सगळ्याच कॉलन्यांमध्ये कोणीही आपल्याकडे आम्हाला पैसे किती देणार मग आम्ही तुम्हाला मतदान करू असं अजिबात कोणीही म्हटलं नाही. म्हणजे थोडक्यात इथली सगळे सुशिक्षित नागरिक आहेत. हे यांचं स्वतःचं मत विकायला बसलेले नव्हते. हे
योग्य माणसाला डॉक्टर साहेब या सगळ्यांनी मतदान केलं होतं असं मी तर म्हणेन. बरोबर आहे का कोणी पैसे घेऊन मतदान दिले मला, का कोणाला वाट खर्चीचे सुद्धा पैसे दिले? म्हणजे आपल्या इकडचा जो मतदार आहे असू नाही, इव्हन आपल्या इकडच्या लोकांना काय पाहिजे की स्वच्छता पाहिजे, सगळ्या सोयी सुविधा व्यवस्थित पाहिजेत, रस्ते व्यवस्थित पाहिजेत. इव्हन आपल्यासारखा अजिंक्य तारा आहे, त्या अजिंक्य ताऱ्यासारखी इथं वृक्षवल्ली पाहिजे. म्हणजे आपल्या अपेक्षा एवढ्याच आहेत आणि त्या अपेक्षा मला वाटते की 100% आम्ही पूर्ण करूच. पण ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन अजून आपल्याला शाहूनगरसाठी काय काय करता येईल ह्याचं आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायचं. आता नेमकी योगायोगानं तुम्ही सगळ्यांनी हेमाला साथ दिलेली, निवडून दिलेली आहे. आता सगळ्यात जसं महिला इथं बसलेल्या आहेत तशीच हेम आहे बरं का. म्हणजे तिची अजिबात इलेक्शनला वगैरे जायची इच्छा नव्हती. फक्त आता महिला आरक्षण पडलंय म्हणून तिला म्हटलं पाहिजे मग तुझ्याकडे म्हटलं तुला काय करायचं ते बघ. त्याच्यानंतर तिनं तयारी सुरुवात केली आणि त्यात नेमका इन्सिडेंट घडला बॉम्बेचा. आता अशा परिस्थितीत तर महिला बाहेर पडूच शकत नाही. म्हणजे एक तर कसं असतं की लोक नावं ठेवायला बसतील, नंतर बघा याच्या घरात घटना घडली की कशी बाहेर पडणार. पण नेमक्या वर्षा देशपांडे मॅडम आल्या, त्यांनी सांगितले की सागरदादांनी पेरणी करून ठेवलेली आहे आणि कापणीच्या वेळेस तू घरात बसू नकोस. मग त्या दिवशी तिनं ठरवल्यानंतर ती अशी पेटून उठली बरं का की मला वाटतं बऱ्याच लोकांनी तिच्या चेहरे बघितले असतील की ती म्हणजे मी सुद्धा हे मला अशी कधी बघितली नव्हती की तिला कधी चालून कंटाळा आलेला नव्हता, इतकी फिरत होती पण तिला कधी हेड्याक वाटला नाही किंवा कोणी काय बोललं म्हणून ती अशी. म्हणजे कसं असतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये बऱ्याच प्रकारचं वातावरण आणि ती अशा पद्धतीनं तिनं स्वतःला त्यात सावरलं. इव्हन इकडच्या विशालराईच्या बूथला ती एकटी बसली होती आणि मी खालच्या बूथला एकटा बसलो होतो. म्हणजे तिथं सुद्धा तिनं बूथ सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नमस्कार करण्यावर. मी ही काय हिस्ट्री सांगतोय तुम्हाला. तर आता तिनं तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघितलेलं आहे की काय मागं सरणार नाही, अजिबात मागं सरणार नाही. फक्त पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी अजून जेव्हा ती बोलवल कुठं समजा मोर्चा काढायचा असेल किंवा जेव्हा कुठं गर्दी दाखवायची वेळ असेल तेव्हा मात्र सगळ्या नागरिकांची, खरोखर सगळ्या नागरिकांची तिथं गरज लागते. कारण आता आपण नेमकं सत्तेत आहे, सत्तेत असल्यानंतर आपल्याला गर्दी करायची गरज लागणार नाही. परंतु जर एखादी मागणी आपली असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला त्या नगराध्यक्षांच्याकडे गर्दी करून जावं लागेल किंवा आपल्या महाराज साहेबांच्याकडे गर्दी करून जावं लागेल. आणि तुम्ही सगळ्याच जणी बरं का, पुरुष मंडळी पण असतात बाहेर, पण महिला मंडळाचा सर भयंकर उत्साह असतो. म्हणजे अगदी कुठल्या असेल त्या अवस्थेत सगळं महिला मंडळ प्रत्येक ठिकाणी येतं. काही नाही, ओव्हरऑल हेच सांगायचे मला की तुमची सगळ्यांची साथ असेल तर आपल्या शाहूनगरमधली डेव्हलपमेंट व्हायला काही सुद्धा अजिबात अडचण येणार नाही. त्यामुळं तुम्ही करणार आहे 100% शेवटपर्यंत हे मला मदत आणि हेमा तुमच्यासाठी किंवा मी असेल आणि मी एकटाच नाही तर इथं आपल्या जे सोशल फाउंडेशनची जी बसलेली बऱ्यापैकी सगळी टीम आहे, सगळी एकमेकाला ओळखतात. तर ही सगळी जण आपल्या एकमेकासाठी झटणार आहेत. इथून पुढे कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले असतील. आता इथं आणखीन एक थोडक्यात मुद्दा सांगतो, आवर्त घेतो की आपण सोमवारपासून कामाला सुरुवात करतोय. गणपतीला नारळ पडून सोमवारपासून आपण रेग्युलर कामाला सुरुवात करतोय. पहिले स्वच्छतेचे विषय घेतोय, चौकातल्या स्वच्छतेचे. म्हणजे ज्या विषयानं आपण सुरुवात केली होती त्याच विषयानं पुन्हा एकदा सुरुवात करतोय. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे माझ्या डोक्यातले कन्सेप्ट आहेत. उदाहरणार्थ त्यातला एक आत्ताच सांगतो की पाणी बिल भरायला आपल्याला प्रत्येकाला प्रतापगंज पेठेमध्ये जावं लागतं. पाणी बिल ऑनलाईन काय भरता येत नाही कोणाला, बरोबर. तर त्याच्या आता सोपं केलंय त्यांनी. QR कोड आहे का नाही, केलाय का? QR कोड स्कॅन केला UPI आता सोपं केलेलं आहे त्यांनी. परंतु काय झालंय की आता काही वयस्कर मंडळींना ते जमत नाही ऑनलाईन भरायला. तर आपण ओव्हरऑल ह्याचा सगळा विचार करू. लाईट बिल आणि पाणी बिल, समजा ज्या घरामध्ये आता उदाहरणार्थ आपल्या ह्या कॉलनीतच बघितलं तर शिर्के काका काकू हे दोघं काय म्हणजे त्यांच्यावरून मुलं कोण नसतं, तर या लोकांचं लाईट बिल पाणी बिल भरायची सुद्धा सोय आपणच करणार. म्हणजे यांचे लाईट बिल पाणी बिल परत पावसे त्यांना नेऊन देईल. इव्हन वयस्कर लोकांना कसं होतं की त्यांना औषधं वगैरे द्यायला कोण माणूस नसतो.
म्हणजे आणायचं असेल तर एखाद्या रिक्षावाल्याला वगैरे सांगतात किंवा बाबा स्वतः जातात, तर त्यांची सुद्धा जास्तीत जास्त सोयी सुविधा म्हणजे जिथं खरोखर गरज आहे अशाही काही ठराविक गोष्टी डॉक्टर साहेब आपण करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये एक सजेशन देतो. हा. MSCBचं बिल भरण्यासाठी आमच्याकडे वॉलेट सिस्टीम आहे. ओके. दक्षेकर मॅडम सांगा त्यांना वॉलेट सिस्टीम. एक वॉलेट घ्यायचं, म्हणजे वॉलेट म्हणजे तुम्हीच ते घेतलं, हा. बिल जागेवर देऊन जागेवर रिसिप्ट त्याला देऊ शकता तुम्ही. मग ते बघा. एखादा कोणी जर मोबाईल रिचार्ज करतात का नाही? आले की लक्षात तुम्ही पहिले पैसे भरायचे, तेवढे रिचार्ज मारत जायचं सगळ्यांची बिल. म्हणजे जेवढं आणि मग काय हरकत नाही. पर रिसिप्ट 5 रुपये मिळून जातील तुम्हाला. आणि जर सबवॉलेट जो वगैरे काम कोणाचं आहे, करणार आहे त्याला 5 रुपये per bill मिळतील. त्यांचं कोणाचं सबवॉलेट पाहिजे असेल तर मग ते अवेलेबल करून देता येईल. आमच्याकडे जेवढे आणि जागेवर रिसिप्ट देता येतो. बघा आता हे तुमच्या MSCBच्या माध्यमातून जागेवरच नाही. MSCB विषयी तुम्ही काळजीच करू नका. MSCB तिथे कोपऱ्यात आहे, इकडे आहे, इकडे आहे. तुम्ही पण MSCBतच आहे. हा. यवतकर. हा. हा यवतकरांच्या होय. इथं जोडी आहे MSCB, त्यामुळे चला तो विषय भेटला. आता पाण्याचा व्यवहार आलाय म्हणताय तर तो पण आपलं UPI जे आहे, वॉलेट काय असेल जो कार्यकर्ता वाटेल जर दिलं तर हा? तो फक्त जो कार्यकर्ता एखादा नेमला हो. करायचा त्यालाही पैसे मिळतील. ओके बस माझं झालं. सगळ्यात पहिल्यांदा आता शाहूनगर म्हणजे माझं घरच म्हणते मी, आणि त्यातल्या त्यात आपल्या ह्या कॉलनीमध्ये तरी खूप खूप सपोर्ट असतो पहिल्यापासून. हा हॉल, ह्या हॉलमध्ये आपले बरेचसे छोटे मोठे उपक्रम झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार मानावं असं वाटतं की इतका छान तुम्ही म्हणजे कौतुक सोहळा छान नियोजन केलेलं आहे. विशेषतः शिवानीताई तुमचं ते बारकाईनं सगळं छान डेकोरेशन केलेलं आहे. खरं तर हा विजय माझा किंवा सरांचा किंवा आमच्या जे सोशल फाउंडेशनचा फक्त नाही, तर तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली आहे म्हणून हा विजय शक्य आहे. त्याच्यामुळे हा जो विजय आहे तो आपला सगळ्यांचा विजय आहे. सर्वप्रथम मला आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय आपले महाराज साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय श्रीमान छत्रपती दमयंतीराजे भोसले, आदरणीय राणे साहेब यांचं सुद्धा मनापासून खूप आभार मानावंच वाटतं. कारण मुळात हा त्रिशंकू भाग आपला, जिथे नगरपालिका नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये नव्हतं, त्या त्रिशंकू भागासाठी त्यांनी उमेदवारी म्हणून आपल्याला योग्य समजलं. सगळ्यात महत्वाचा आभार सगळ्या शाहूनगरवासियांचा आणि विशेष करून तुमचा. तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली आहे, प्रत्येक वेळी कौतुक केलेलं आहे. पाठीवर कौतुकाची थाप आपल्या घरातला कशा एखाद्या मुलीच्या किंवा बहिणीच्या पाठीवर देतो तशी तुम्ही सगळ्यांनी थाप दिलेली आहे. म्हणून कॉन्फिडन्स प्रत्येक वेळी बूस्ट होत गेलेला आहे, आत्मविश्वास आला आहे. तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे 100% तो विश्वास सार्थच होणार आहे, याची 100% खात्री देते. अगदी आपल्या ह्या कॉलनीच्या समस्या काय किंवा आमच्या कॉलनीच्या किंवा आपल्या संपूर्ण शाहूनगर, आपण मुळातच डोंगराच्या कडेला राहतो. डोंगर तसा पोखरूनच आपण आपल्या कॉलनी सुरू केलेल्या आहेत. तर सगळ्यांच्या समस्या आपल्या सारख्याच आहेत. अगदी पावसाचं पाणी घरात जाणं आमच्याच घरापासून सुरुवात होते खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे रस्ते किंवा नाले, ज्या ठिकाणी बंदिस्त नाले हवेत त्या ठिकाणी बंदिस्त नाल्यांची गरज आहे, तिथं बंदिस्त नाले आपण करणार आहोत. जिथं ओपन आहे गरज तिथं ओपन नाले करणार आहे. बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहेत, काही ठिकाणी खांब आहेत पण तिथं लाईटची व्यवस्था नाही आहे. असे बऱ्याच मूलभूत आपल्या गरजा आहेत. स्वच्छ पिण्याचं पाणी बरेच दिवस 2-2, 3-3 दिवस आपल्याकडे येत नाही. मग ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच प्राधान्याने सगळ्यात पहिल्यांदा आपल्या संपूर्ण शाहूनगरमध्ये याचा कुठलेही कधीही त्याच्यामध्ये काही कसूर राहणार नाही याची 100% अगोदर खात्री देते. म्हणजे प्राधान्यानं आपल्या रस्ते, पाणी, लाईट, गटर ह्याच गरजा पूर्ण केल्याचा 100% प्रयत्न करणार आहे. तुमची त्यासाठी साथ होती, इथून पुढे राहणार आहे याची खात्री आहे. फक्त आपल्या याच बेसिक नीड्स आहेत का, तर आपल्या बऱ्याच कॉलनीमध्ये ओपन स्पेस तसे रिकामे आहेत. तर आपण सगळ्यांनी एकत्रित त्याचे प्लॅन करूया. आपण बऱ्याच ठिकाणी नाना पार्क करू शकतो किंवा वॉकिंग ट्रॅक करू शकतो किंवा लहान मुलांसाठी गार्डन करू शकतो, बऱ्याच किंवा युवा वर्गासाठी ओपन जिम करू शकतो. आपण सगळे एकत्र येऊन बसून त्याचे प्लॅन करूया. 100% आपला शाहूनगरचा सर्वांगीण चारी बाजूने कसा विकास होईल याचा 100% प्रयत्न करूया. सरांनी आता सांगितलं तशी आपण कमिटी नेमतोय. त्या कमिटीमध्ये ज्या ऍक्टिव्ह लेडीज आहेत, ज्यांना खरंच म्हणजे फिरायचं वगैरे जमतंय, ज्येष्ठ लोक आहेत मार्गदर्शन करतील, युवा वर्ग आहे, ज्यांना जमेल त्यांनी त्याच्यात नावं द्या. म्हणजे अगदी आपल्या कॉलनीमध्ये
कमिटी नेमण्याचं मूळ कारण काय तर किरकोळ जरी प्रॉब्लेम असला तर 100% तो आपण सॉल्व्हच करणार आहे. त्या प्रॉब्लेम पर्यंत आपल्या सगळ्यांना तिथे जाता आलं पाहिजे, त्यासाठी आपण ही कमिटी नेमतोय. अगदी एखाद्या ठिकाणी समजा लाईटच नाहीये, या ठिकाणी पाणी आलेलं नाहीये किंवा गटाराचा तिथं प्रॉब्लेम आहे, किरकोळ त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही समस्या त्याची आपण लिस्ट काढायची, आपण महिन्यातून त्याची मीटिंग घेणार आहोत, म्हणजे कुठल्या कॉलनीमध्ये समस्या राहणार नाही यासाठी आपण ही कमिटी नेमतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी 100% याच्यामध्ये नावं द्या. आता मला आपल्या कॉलनीत खूप आवर्जून काही लोकांचं कौतुक सुद्धा, म्हणजे सगळी कॉलनी तर सोबत आहेच, मला आवर्जून सांगावं वाटतं. दौंड काकू असतात किंवा घाडगे सरांची नेहमी साथ असते. खर्शीकर फॅमिली तरी दिवसभर आमच्यातच असते. संकेत दादा फक्त मला वाटते जेवायला संध्याकाळी जात असतील. सँडी दादा असतात. शिवानीताईंच्या प्रचारामध्ये भरपूर त्यांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. आपल्या घरच्या माणसाला कशी आपण साथ, म्हणजे घरचाच माणूस आहे, प्रत्येकानं आपुलकीनं साथ दिलेली, त्याच्यामुळं 100% जो विश्वास दाखवलेला आहे तो त्याला पात्रच उतरणार आहे. आणि आपल्या शाहूनगरचा सर्वांगीण विकास 100% होईल याकडे लक्षच देणार आहे. आणि आपली शाहूनगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण शाहूनगरमध्ये राहतोय याचा अभिमानच वाटला असं आपण सगळ्यांनी म्हणून शाहूनगर करूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप आभार मानते. याची साथ करूया. आवाज उठवणारा नगरसेवक तिथं आजपर्यंत नव्हता. तर हेमाताई आपला आवाज त्या सभागृहामध्ये मांडतील आणि आपली सर्व कामे करतील अशी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या या विभागाच्या नगरसेविका चंद्राताई भोसले, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी निवडणूकच्या पूर्वीच कामाला सुरुवात केली होती आणि त्याच फलित त्यांना मिळालेलं आहे. त्या आपल्या प्रमाणात निवडून आल्या, त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपलं पुढच्या 5 वर्षाचं, येणाऱ्या 5 वर्षाचं काम जोमानं करायचं आणि या विभागामध्ये कोणतीच समस्या राहणार नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या घरच्या माणसांच्या बरोबर आहे त्यामुळे मी काही भाषण स्वरूपात काय बोलणार नाही आज. कारण कसं आहे की काही प्रश्न उत्तर तुमच्याकडून आली पाहिजे. आपण एकमेकाची जेव्हा गप्पा मारतो त्या पद्धतीनं गप्पा होऊ देत. आता मुळात सगळ्यांनाच आनंद झाला असेल जेव्हा आपण बटन दाबलं होतं आणि त्याचा निकाल 20 दिवसानंतर येणार होता. आणि निकालाला भोसले सर कशी म्हटली की आतुरता होती, काय होते. नक्कीच ज्यांनी बटणं दाबली त्यांना आनंद झाला आहे. आणि आम्ही संपूर्ण शाहूनगरमध्ये फिरतोय तर खरोखर जी आपली माणसं होती त्यांना खूप आनंद झाला आहे. खूप म्हणजे आपल्याला 623चं जी लीड आहे म्हणजे 1857 लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलाय. म्हणजे याचा अर्थ त्या लोकांना खूप आनंद झाला आहे. आता याच लोकांच्या सगळ्या महिला भगिनींच्या, ज्येष्ठांच्या, सगळ्या युवा मित्रांच्या या अशा अपेक्षा बऱ्याच आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक कॉलनीमध्ये रस्त्यांची समस्या आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये बघायला गेलं तर आताचा हा रस्ता येणारा वरून म्हणजे 4 भिंती पुढं अधिकाराकडे येणारं पाणी, माडिक यांच्या घराकडे घुसणारं पाणी असेल. बरोबर डॉक्टर केलं का होते छिद्र नाही पाण्याचा विषय गटर मिक्स होत होतं ते केलं ना, ते केलं यवतकर साहेबांना जोडून दिलं. अशा किरकोळ मारकोळ समस्या तर ह्या आपण सगळ्यांनी मिळून सॉल्व्ह करायच्या. आता तुम्ही सगळ्यांनी मतदान केले म्हणून जबाबदारी संपली नाही. आपल्या प्रत्येक कॉलनी वाईज एक प्रभाग कमिटी आपण तयार करतोय. प्रभाग कमिटीचं काम काय की त्यात ज्यांना काम करायची इच्छा आहे अशा महिला आणि ज्यांना काम करायची इच्छा आहे असे पुरुष यांची ती कमिटी असेल. त्या कमिटीमधून बाबा त्या कॉलनीमध्ये असणाऱ्या समस्या काय आहेत त्या व्हॉट्सअपला रोजच्या रोज पडतील आणि बाबा
बाबा कुठं गवत काढायचे, कुठं नाला तुटलाय, कुठं काय काय म्हणजे ह्या रेग्युलर असणाऱ्या समस्या आहेत. एखाद्या ठिकाणी बल्ब गेलेला आहे, या रेग्युलर असणाऱ्या समस्या आहेत. मात्र मोठ्या म्हणजे ह्या रेग्युलर आपल्याला कळाल्या पाहिजे. आता कसं आहे की ह्या कॉलनीमध्ये आपल्याला समजते, कारण हे सगळीजण त्यातल्या त्यात खर्शीकर फॅमिली, गाडगे डॉक्टर असतील, यांच्याशी कंटिन्युअस संपर्क असल्यामुळं ओव्हरऑल कळतं की बाबा काय प्रॉब्लेम असेल तर. मात्र प्रभाग कमिटी बनवण्याचं एकमेव कारण की अशा 42 कॉलनीज आहेत आणि प्रत्येक कॉलनीमध्ये काय समस्या आहे हे आपण तिथे गेल्यावर समजण्यापेक्षा अगोदरच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला समजेल आणि रेग्युलर आपण त्याच्यावरती उपाय काढण्याचा किंवा त्याला सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु माझी आणि हे माझी एक अपेक्षा अशी आहे किंवा तुमच्या सगळ्यांची सुद्धा असेल कदाचित की रस्ते, गटर, लाईट, पाणी या रेग्युलर समस्येवरती सहजासहजी सोल्युशन निघतं. म्हणजे याला काही गोष्टीला पाठपुरावा केला की महिना, 2 महिने, 6 महिन्याच्या त्या सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन निघतं. मात्र शाहूनगरमध्ये आपण इतरांच्या पेक्षा सर्व साताऱ्यातील जे 25 प्रभाग आहेत याच्यापेक्षा इतरांपेक्षा आपण चांगलं आणि वेगळं काय करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून मी पूर्वीपासून विचार करत होतो की संपूर्ण शाहूनगर ही CCTV कॅमेऱ्याच्या कव्हरेजमध्ये पाहिजे. म्हणजे प्रत्येक कॉलनीचा इन आणि प्रत्येक कॉलनीचा आउट हा CCTV कॅमेऱ्यामध्ये कव्हर असेल. आता आपल्या कॉलन्या सोडा, आता आपल्या कॉलन्या म्हणजे सुमित्राजा हाऊसिंग सोसायटी ही मी थोडक्यात म्हणतो श्रीमंत लोकांची सोसायटी आहे बरं का. कारण इथला एक बंगला एवढा मोठा आहे की सगळेच बंगले मोठे आहेत आणि मला वाटते बऱ्यापैकी लोकांच्या घरी CCTV कॅमेरे आहेत. डॉक्टर साहेब नाही म्हटले ते 5-6 लोकांच्या घरी तर असतील. त्यामुळं कुठं ना कुठं तरी ते कव्हर होतं. पण त्यातल्या त्यात समजा इनला आणि आउटला जर नसेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करूयात. आणि असंच फुकट देण्यापेक्षा आपण नेहमी दरवर्षी येतो 24 फेब्रुवारी बाळासाहेबांचा वाढदिवस. तर आता या वर्षी मला वाटतंय सुमित्राजा हाऊसिंग सोसायटीनं पहिल्या वर्षी मात्र हिरिरीनं काम केलं होतं, दुसऱ्या वर्षी जरा काहीतरी झालं किरकोळ गडबड. पण तेच आहे की नाही, स्वच्छ माझ्या कॉलनी स्पर्धेमध्ये आता आपण निवडून आलोय. आता पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार स्वच्छता करून त्या स्वच्छ माझ्या कॉलनी स्पर्धेमध्ये पहिल्या 5 कॉलन्यांना आपण CCTV बक्षीस स्वरूपात देणार आहे. त्यामुळं अशा स्वरूपात आपल्याला कोणत्या ना कोणत्या म्हणजे आता कसं आहे CCTV कॅमेरे नगरपालिका सुद्धा बसवणार, पण ती बसवणार आहे आता चौकात मेन चौकामध्ये. त्यात आपण मुळात 5 चौक कव्हर केले शाहूनगरमध्ये, 8 ते 9 चौकातले 5 चौक कव्हर केले. पण प्रत्येक कॉलनी वाईज आपण जर CCTV कॅमेरे बसवले तर मला वाटतंय की एक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून म्हणजे महिलांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल, चोरी असेल किंवा दरोडा असेल तर ते कुठं ना कुठं तरी कव्हर होणार आहे. तर संपूर्ण शाहूनगर कसा एक 2-4 वर्षाच्या CCTV कव्हरेजच्या अंडर येईल. मग ते जिथून फंड्स येतील ते तर आहेच, प्लस माझ्याकडून जे काही शक्य आहे तेवढं मी करेन. आणि इव्हन जर तिथं कमी पडलं तर दानशूर व्यक्ती सुद्धा आपल्या शाहूनगरमध्ये बरेच आहेत की ते कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. मुळात आमच्या दोघाही पती पत्नीचा एक तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय की या नगरपालिकेतला एकही रुपया घरात येणार नाही. कारण देवाच्या कृपेनं आणि मम्मीच्या आशीर्वादानं बऱ्यापैकी व्यवस्थित आहे सगळं. आणि तिथून येऊन येणार की ते जण आल्यानंतर त्याचं काय होणार आहे, त्यामुळं तो विषय आमच्यासाठी अजिबात नाही. एक वेळ खिशातले घालावे लागले तरी घालू, परंतु आता ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल की सागर भोसलेंना पैसे कमी पडले म्हणून CCTV साठी काय केलं, त्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं. तर तसं नव्हतं. माझा मूळ मुद्दा काय होता की प्रत्येकानं जर एखाद्या गोष्टीला, जसं गणपती मंडळाला आपण वर्गणी दिल्या तर काय वाटतं की माझं मंडळ, तसं प्रत्येकाला वाटावं की ते CCTV कॅमेरे किंवा जे काय डेव्हलपमेंट होते ही माझी होते. म्हणून फक्त आपण प्रत्येकाकडून 1 रुपयापासून मदत मागवतो आणि खरोखर खूप चांगली मदत झाली. मला वाटतं प्रत्येकाने येतल्या बसलेल्या बऱ्यापैकी सगळ्यांनी एक म्हणजे अगदी 100, 500, 200, 1000 जसे जमतील असे पैसे दिले.
तर मुळात आपण सर्व शाहूनगरवासी ही बाहेरून आलेली लोक आहे, आपण सगळे सुशिक्षित आहे. माझं एकच मत आहे की आपण मतदार म्हणून एक जेव्हा निवडणुकीला बघत असतो निवडणुकीकडे, तेव्हा या अख्ख्या कॉलन्यांवरच्या म्हणजे सगळ्याच कॉलन्यांमध्ये कोणीही आपल्याकडे आम्हाला पैसे किती देणार मग आम्ही तुम्हाला मतदान करू असं अजिबात कोणीही म्हटलं नाही. म्हणजे थोडक्यात इथली सगळे सुशिक्षित नागरिक आहेत, हे यांचं स्वतःचं मत विकायला बसलेले नव्हते. हे योग्यच माणसाला डॉक्टर साहेब या सगळ्यांनी मतदान केलं होतं असं मी तर म्हणेन. बरोबर आहे का कोणी पैसे घेऊन मतदान दिले मला, का कोणाला वाटखर्चीचे सुद्धा पैसे दिले? म्हणजे आपल्या इकडचा जो मतदार आहे असू नये, इव्हन आपल्या इकडच्या लोकांना काय पाहिजे की स्वच्छता पाहिजे, सगळ्या सोयी सुविधा व्यवस्थित पाहिजेत, रस्ते व्यवस्थित पाहिजेत. इव्हन आपल्यासारखा अजिंक्य तारा आहे, त्या अजिंक्य ताऱ्यासारखी इथं वृक्षवल्ली पाहिजे. म्हणजे आपल्या अपेक्षा एवढ्याच आहेत आणि त्या अपेक्षा मला वाटते की 100% आम्ही पूर्ण करूच. पण ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन अजून आपल्याला शाहूनगरसाठी काय काय करता येईल ह्याचं आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायचं. आता नेमकी योगायोगानं तुम्ही सगळ्यांनी हे मला साथ दिलेले, निवडून दिलेले आहे. आता सगळ्या जसं महिला इथं बसलेल्या आहेत तशीच हेम आहे बरं का. म्हणजे तिची अजिबात इलेक्शनला उभी राहायची इच्छा नव्हती. फक्त आता महिला आरक्षण पडलंय म्हणून तिला म्हटलं तर हेमा तुझ्याकडे म्हटलं तुला काय करायचं ते बघ. त्याच्यानंतर तिनं तयारी सुरुवात केली आणि त्यात नेमका इन्सिडेंट घडला मम्मीचा. आता अशा परिस्थितीत तर महिला बाहेर पडूच शकत नाही. म्हणजे एक तर कसं असतं की लोक नाव ठेवायला बसतील, म्हणतील बघा यांच्या घरात घटना घडली ही कशी बाहेर पडणार. पण नेमक्या वर्षा देशपांडे मॅडम आल्या, त्यांनी सांगितलं की सागरदादांनी पेरणी करून ठेवलेली आहे आणि कापणीच्या वेळेस तू घरात बसू नकोस. मग त्या दिवशी तिनं ठरवल्यानंतर ती अशी पेटून उठली बरं का की मला वाटतं बऱ्याच लोकांनी तिच्या चेहऱ्यावर बघितले असतील की ती म्हणजे मी सुद्धा हे मला अशी कधी बघितली नव्हती की तिला कधी चालून कंटाळा आलेला नव्हता. इतकी फिरत होती पण तिला कधी हेडॅक वाटला नाही किंवा कोणी काय बोललं म्हणून ती अशी. म्हणजे कसं असतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये बऱ्याच प्रकारचं वातावरण आणि ती अशा पद्धतीनं तिनं स्वतःला त्यात सावरलं. इव्हन इकडच्या विशाल साहेबच्या बुथला ती एकटी बसली होती आणि मी खालच्या बुथला एकटा बसलो होतो. म्हणजे तिथं सुद्धा तिनं बूथ सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नमस्कार करण्यावर. मी ही काय हिस्ट्री सांगतोय तुम्हाला. तर आता तिनं तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघितलेलं आहे की काय मागं सरणार नाही, अजिबात मागं सरणार नाही. फक्त पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी अजून जेव्हा ती बोलवल, कुठं समजा मोर्चा काढायचा असेल किंवा जेव्हा कुठं गर्दी दाखवायची वेळ असेल तेव्हा मात्र सगळ्या नागरिकांची, खरोखर सगळ्या नागरिकांची तिथं गरज लागते. कारण आता आपण नेमकं सत्तेत आहे. सत्तेत असल्यानंतर आपल्याला गर्दी करायची गरज लागणार नाही. परंतु जर एखादी मागणी आपली असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला त्या नगराध्यक्षांच्याकडे गर्दी करून जावं लागेल किंवा आपल्या महाराजसाहेबांच्याकडे गर्दी करून जावं लागेल. आणि तुम्ही सगळ्याच जणी बरं का, पुरुष मंडळी पण असतात बऱ्यापैकी, पण महिला मंडळाचा सर भयंकर उत्साह असतो. म्हणजे अगदी कुठल्या असेल त्या अवस्थेत सगळं महिला मंडळ प्रत्येक ठिकाणी येतं. काही नाही, ओव्हरऑल हेच सांगायचे मला की तुमची सगळ्यांची साथ असेल तर आपल्या शाहूनगरमधली डेव्हलपमेंट व्हायला काही सुद्धा अजिबात अडचण येणार नाही. त्यामुळं तुम्ही करणार आहे 100% शेवटपर्यंत हे मला मदत आणि हे मा तुमच्यासाठी किंवा मी असेल आणि मी एकटाच नाही तर इथं आपल्या जय सोशल फाउंडेशनची जी बसलेली बऱ्यापैकी सगळी टीम आहे, सगळी एकमेकाला ओळखतात. तर ही सगळीजण आपल्या एकमेकासाठी झटणार आहे. इथून पुढे कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले असतील. आता इथं आणखीन एक थोडक्यात मुद्दा सांगतो आवृत्त घेतो की आपण सोमवारपासून कामाला सुरुवात करतोय. गणपतीला नारळ पडून सोमवारपासून आपण रेग्युलर कामाला सुरुवात करतोय. पहिले स्वच्छतेचे विषय घेतोय, चौकातल्या स्वच्छतेचे. म्हणजे ज्या विषयानं आपण सुरुवात केली होती त्याच विषयानं पुन्हा एकदा सुरुवात करतोय. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे माझ्या डोक्यातले कन्सेप्ट आहेत. उदाहरणार्थ त्यातला एक आत्ताच सांगतो की पाणी बिल भरायला आपल्याला प्रत्येकाला प्रतापगंज पेठेमध्ये जावं लागतं. पाणी बिल ऑनलाईन काय भरता येत नाही कोणाला.
बरोबर. तर त्याच्या आता सोपं केलं सोपं केलंय त्यांनी. क्यूआर कोड आहे का नाही केलाय का? क्यूआर कोड स्कॅन केला UPI आता सोपं केलेलं आहे त्यांनी. हे सगळ्यांना माहिती काय झालंय की आता काही वयस्कर मंडळींना हा. ते जमत नाही ऑनलाईन भरायला. तर आपण ओव्हरऑल ह्याचा सगळा विचार करू. लाईट बिल आणि पाणी बिल. समजा ज्या घरामध्ये आता उदाहरणार्थ आपल्या ह्या कॉलनीतच बघितलं तर शिर्के काका काकू हे दोघं काय म्हणजे त्यांच्याबरोबर मुलं कोण नसतं. तर या लोकांचं लाईट बिल पाणी बिल भरायची सुद्धा सोय आपणच करणार. म्हणजे यांचे लाईट बिल पाणी बिल आणि परत पावते त्यांना नेऊन दिली. किंवा वयस्कर लोकांना कसं होतं की त्यांना औषधं वगैरे द्यायला कोण माणूस नसतो. म्हणजे आणायचं असेल तर एखाद्या रिक्षावाले वगैरे सांगतात किंवा मग स्वतः जातात. तर त्यांची सुद्धा जास्तीत जास्त सोयी सुविधा द्यायला म्हणजे जिथं खरोखर गरज आहे असे काही ठराविक गोष्टी डॉक्टर आपण करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये एक सजेशन देतो. हा. MSCBचं बिल भरण्यासाठी आपल्याला वॉलेट सिस्टीम आहे. ओके. शिखर मॅडम सांगा त्यांना वॉलेट सिस्टीम. एक वॉलेट घ्यायचं म्हणजे वॉलेट मध्ये तुम्हीच ते घेतलं हा. बिल जागेवर देऊन जागेवर रिसिप्ट त्याला देऊ शकता तुम्ही. मग ते म्हणजे एखादा कोणी जर त्याला रोजगार पण मिळून जाईल. त्याला होय काम ना? मिळून जाईल. वॉलेट घ्यायचं त्याच्यात तुम्ही रिचार्ज करायचं. जसे मोबाईल रिचार्ज करतात का नाही आले का? तसं तुम्ही पहिले पैसे भरायचे तेवढे रिचार्ज मारत जायचं सगळ्यांची बिल. म्हणजे जेवढं आणि मग काय हरकत नाही. पर रिसीट 5 रुपये मिळून जाते की तुम्हाला जर सब वॉलेट वगैरे जो कोणाचं काम आहे करणार त्याला 5 त्यांचं रुपये per bill त्यांचं मिळतील. कोणाचं सब वॉलेट पाहिजे असेल तर मग ते आपल्याला करून देता येईल. आमच्याकडे जेवढे कॉन्ट्रॅक्ट बिल जागेवर रिसिप्ट देता येईल. बघा आता हे तुमच्या MSCBच्या माध्यमातून जागेवरच भेटला. MSCB विषयी तुम्ही काळजीच करू नका. MSCB तिथे कोपऱ्यात आहे इकडे आहे इकडे आहे. तुम्ही पण MSCBतच आहे. हा. हा करायच्या होय. इथं जोडी आहे MSCB त्यामुळे जोडी. चला, तो विषय भेटला. आता पाण्याचा 1 किलो QR आलाय म्हणताय तर तो पण आपलं UPI जे आहे त्याचंही वॉलेट काय असेल तर बघता येईल. त्याचं वॉलेट नाहीये पण QR कोड त्यांनी जो दिलाय आता हा. सोपं केलं एकदम. आपण जसं दुकानात पेमेंट करतो तसं करायचं. तसं QR कोड स्कॅन केला की अमाऊंट टाकायची पेमेंट करायची. नाही परंतु ज्याच्याकडे ऑनलाईन जमत नाही एखाद्याला हा, त्याला फक्त प्रॉब्लेम आहे. problem आहे. त्याचं कुठल्याही QR न तुम्ही समजा भरलं भरलं तरी चालू शकतो. आणि त्याच्याकडे पैसे घ्यायचे. जो MSCB वाला आहे का नाही त्याला UPI पैसे भरायचे पैसे घ्यायचे संपला विषय. दोन विषय भेटले आणि बाकी तिसरा विषय आपला की कोणाला औषध वगैरे काय आणायचं असेल तर ठीक त्याच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे त्याचे तर अशा पद्धतीनं काम करायची सुरुवात आहे. असं सगळं एखादा जरूर कार्यकर्ता वाटते जर दिलं तर हा? तो फक्त कार्यकर्ता एखादा नेमला का हो. नाही त्यालाही पैसे मिळतील त्याचे. ओके बस चालेल. आता श्यामनगरच म्हणते मी आणि त्यातल्या त्यात आपल्या ह्या कॉलनीमध्ये तर खूप खूप सपोर्ट असतो पहिल्यापासून. हा हॉल ह्या हॉलमध्ये आपले बरेचसे छोटे मोठे उपक्रम झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार मानावं असं वाटतं की इतका छान तुम्ही म्हणजे कौतुक सोहळा छान नियोजन केलेलं आहे. विशेषतः शिवानीताई तुमचं अगदी बारकाईनं सगळं छान डेकोरेशन केलेलं आहे. खरं तर हा विजय माझा किंवा सरांचा किंवा आमच्या जयस्वाती फाउंडेशनचा फक्त नाही तर तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली आहे म्हणून हा विजय शक्य आहे. त्याच्यामुळे हा जो विजय आहे तो आपला सगळ्यांचा विजय आहे. आदरणीय सर्वप्रथम मला आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय आपले महाराज साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय श्रीमान छत्रपती दमयंतीराजे भोसले, आदरणीय राणी साहेब यांचं सुद्धा मनापासून खूप आभार मानावं असं वाटतं. कारण मुळात हा त्रिशंकू भाग आपला जिथे नगरपालिका नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये नव्हतं त्या त्रिशंकू भागासाठी त्यांनी उमेदवारी म्हणून आपल्याला योग्य समजतात. सगळ्यात महत्त्वाचा आभार सगळ्या शाहूनगरवासियांचा आणि विशेष करून तुमचा. तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली आहे. प्रत्येक वेळी कौतुक केलेलं आहे. पाठीवर कौतुकाची थाप आपल्या घरातल्या कशा एखाद्या मुलीच्या किंवा बहिणीच्या पाठीवर देतो तशी तुम्ही सगळ्यांनी थाप दिलेली आहे. म्हणून कॉन्फिडन्स प्रत्येक वेळी बूस्ट होत गेलेला आहे. आत्मविश्वास आले आणि तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे 100% तो विश्वास सार्थच होणार आहे याची 100% खात्री देते. अगदी आपल्या ह्या कॉलनीच्या समस्या काय किंवा आमच्या कॉलनीच्या किंवा आपलं संपूर्ण शाहूनगर आपण मुळातच डोंगराच्या कडेला राहतो. डोंगर तसा पोखरूनच आपण आपल्या कॉलनी सुरू केलेली आहेत. तर सगळ्यांच्या समस्या आपल्या सारख्याच आहेत. अगदी पावसाचं पाणी घरात जाणं आमच्याच घरापासून सुरुवात होते खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे रस्ते किंवा नाले ज्या ठिकाणी बंदिस्त नाले हवे त्या ठिकाणी बंदिस्त नाल्यांची गरज आहे तिथं बंदिस्त नाले आपण करणार आहोत. जिथं ओपन आहे गरजेचं ओपन नाले करणार आहे.
बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे, काही ठिकाणी खांब आहेत पण तिथं लाईटची व्यवस्था नाही आहे. असे बऱ्याच मूलभूत आपल्या गरजा आहेत. स्वच्छ पिण्याचं पाणी बरेच दिवस 2-2-3-3 दिवस आपल्याकडे येत नाही. मग ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच प्राधान्याने सगळ्यात पहिल्यांदा आपल्या संपूर्ण शाहूनगरमध्ये याचा कुठलेही कधीही त्याच्यामध्ये काही कसूर राहणार नाही याची 100% अगोदर खात्री देते. म्हणजे प्राधान्याने आपले रस्ते, पाणी, लाईट, गटर ह्याच गरजा पूर्ण केल्याचा 100% प्रयत्न करणार आहे. तुमची त्यासाठी साथ होती, इथून पुढे राहणार याची खात्री आहे. फक्त आपल्या याच बेसिक नीड्स आहेत का, तर आपल्या बऱ्याच कॉलनीमध्ये ओपन स्पेस तसे रिकामे आहेत. तर आपण सगळ्यांनी एकत्र त्याचे प्लॅन करूया. आपण बऱ्याच ठिकाणी नाना पार्क करू शकतो किंवा वॉकिंग ट्रॅक करू शकतो किंवा लहान मुलांसाठी गार्डन करू शकतो, बऱ्याच किंवा युवा वर्गासाठी ओपन जिम करू शकतो. आपण सगळे एकत्र येऊन बसून त्याचे प्लॅन करूया. 100% आपला शाहूनगरचा सर्वांगीण चारी बाजूने कसा विकास होईल याचा 100% प्रयत्न करूया. सरांनी आता सांगितलं तशी आपण कमिटी नेमतोय. त्या कमिटीमध्ये ज्या ऍक्टिव्ह लेडीज आहेत, ज्यांना खरंच म्हणजे फिरायचं वगैरे जमतंय, ज्येष्ठ लोक आहेत मार्गदर्शन करते, युवा वर्ग आहे, ज्यांना जमेल त्यांनी त्याच्यात नावं द्या. म्हणजे अगदी आपल्या कॉलनीमध्ये कमिटी नेमण्याचं मूळ कारण काय, तर किरकोळ जर प्रॉब्लेम असला तर 100% तो आपण सॉल्व्हच करणार आहे. त्या प्रॉब्लेम पर्यंत आपल्या सगळ्यांना जाता आलं पाहिजे, त्यासाठी आपण ही कमिटी नेमतोय. अगदी एखाद्या ठिकाणी समजा लाईटच नाहीये, या ठिकाणी पाणी आलेलं नाहीये किंवा गटाराचा तिथं प्रॉब्लेम आहे, किरकोळ त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही समस्या त्याची आपण लिस्ट काढायची. आपण महिन्यातून त्याची मीटिंग घेणार आहोत, म्हणजे कुठल्या कॉलनीमध्ये समस्या राहणार नाही यासाठी आपण ही कमिटी नेमतो. त्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी 100% याच्यामध्ये नावं द्या. आता मला आपल्या कॉलनीत खूप आवर्जून काही लोकांचं कौतुक सुद्धा, म्हणजे सगळी कॉलनी तर सोबत आहेच, मला आवर्जून सांगावं वाटतं. दौंड काकू असतात किंवा घारगे सरांची नेहमी साथ असते. खर्शीकर फॅमिली तरी दिवसभर आमच्यातच असते. संकेत दादा फक्त मला वाटते जेवायला संध्याकाळी जात असतील. सँडी दादा असतात. शिवानी ताईंच्या प्रचारामध्ये भरपूर त्यांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. आपल्या घरच्या माणसाला कशी आपण साथ, म्हणजे घरचाच माणूस आहे, प्रत्येकानं आपुलकीनं साथ दिलेली, त्याच्यामुळं 100% जो विश्वास दाखवलेला आहे तो त्याला पात्रच उतरणार आहे. आणि आपल्या शाहूनगरचा सर्वांगीण विकास 100% होईल याकडे लक्षच देणार आहे. आणि आपल्या शाहूनगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण शाहूनगरमध्ये राहतोय याचा अभिमानच वाटला असं आपण सगळ्यांनी म्हणून शाहूनगर करूया. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. याची साथ केक कट केला जाणार आहे. सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. एकच पाहिजे सासूबाई गावते. उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यासाठी यवतकर साहेब येतात. असा आपला कौटुंबिकच म्हणून मी आला, कारण आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत आपल्या भोसले बहिणी आहेत. तर खरोखरच आता आभार कोणाच्या मानाचा हा एक विषय, कारण वास्तविक पाहता जय फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जी कामं केलेली होती त्याबद्दल पहिले त्यांचे आभार मानले पाहिजे.
आणि त्यानंतर भोसले वहिनीचं अभिनंदन तर आहेच आणि आज त्या विनंतीला मान देऊन सत्कारासाठी उपस्थित राहिले, सर सुद्धा उपस्थित राहिले. आपण सर्वजण वेळात वेळ काढून एवढे रात्रीची वेळ असून सुट्टीचा दिवस असून देखील उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असेल.